आपण आहोत मुंबई येथील आझाद मैदानामध्ये। राजेंद्र दिगंबर पाटील हे इथे उपोषणाला बसलेले आहेत। तर ते का उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राजेंद्र साहेब, काय आहेत तुमच्या मागण्या? मी राजेंद्र दिगंबर पाटील, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंकापार लोधा, पंचायत समिती रामटेक, जिल्हा नागपूर येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होतो। तेथील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आपल्या अधिकार पदाचा दुरुपयोग करून मला 6 जून 2022 रोजी एकतर्फी निर्णय घेऊन आणि पदाचा दुरुपयोग करून त्यांनी मला शासनाच्या सेवेतून बडतर्फ केलेले आहे। तर राजेंद्र दिगंबर पाटील हे सांगत आहेत की त्यांना कामावरनं जे अधिकाऱ्यांनी काही शोकॉस नोटीस वगैरे न देता बेकायदेशीरपणे बडतर्फ केलेलं आहे, की अधिकाऱ्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग करून त्यांना कामावरनं काढून टाकलेलं आहे। तर कामावरनं तुम्हाला जेव्हा काढलं तर तेव्हा तुमच्या म्हणजे कशाबद्दल काय दोष लावले का काय तुमचे आरोप होते, कशाबद्दल तुम्हाला कामावरनं काढलं आहे? हे जे मला बडतर्फीचा आदेश देण्यात आला आणि बडतर्फ 22ला केला आणि मला हा बडतर्फीचा तब्बल 1 वर्षानंतर त्यांनी दिलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये जेव्हा बडतर्फीचा आदेश मिळाला त्याच्यामध्ये 7 आरोप आहेत माझ्यावरती। शाळेत अनधिकृतरित्या गैरहजर राहणे हा त्यांचा पहिला आरोप आहे। मी शाळेत अनधिकृत 16 ऑगस्ट 2015 ते 13 सप्टेंबर 2017पर्यंत अनधिकृत गैरहजर आहे असं त्यांनी माझ्यावर आरोप लावलेला आहे। मी रीतसर मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी प्रशासनाला लेखी अर्ज देऊन रजेवर होतो आणि रजा बघून आल्यानंतर देखील मी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून मेडिकल ग्राउंड बेसवर मी शाळेत रुजू झालेलो आहे। आणि यांनी पुन्हा मला शाळेत रुजू करून घेतलं तरी देखील आणि पुन्हा यांनी मेडिकल बोर्डाकडे पाठवलं। मी मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट सादर केलं आणि तरी देखील यांनी माझ्यावर हा खोटा आरोप लावला आणि यांनी माझ्या विरुद्ध वनवे विभागीय चौकशी घेतली। त्या विभागीय चौकशीमध्ये देखील हा आरोप सिद्ध झालेला नाही। तरी देखील हा पहिलाच आरोप आहे, तर हा आरोप सिद्ध नाही झाला म्हणून विभागीय चौकशीने देखील मान्य केलेला आहे। तरी देखील योगेश कुंभेजकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून हे आरोप सिद्ध नाही झाले। असेच आरोप 7 आरोपापैकी माझ्यावरचे 3 आरोप सिद्ध झालेले नाहीत, की जर विभागीय चौकशीत आरोप सिद्ध नाही झाले तर तुम्ही माझ्यावर बडतर्फीची अन्यायकारक कारवाई का करता? असा मी कोणता राष्ट्रद्रोही गुन्हा केलेला आहे का किंवा मी कुठं देशद्रोही काम केलेलं आहे की जेणेकरून माझ्यावर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी लागली, यांना विशेष अधिकाराचा वापर करावा लागला? आणि मी यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखील अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। आणि आज माझ्यावर बँकेचं आणि पतसंस्थेचं 25 लाखाचं कर्ज असताना देखील हे मला माझं 6वं वेतन आयोग देखील दिलेलं नाही। विशेष करून नागपूर जिल्हा परिषदनं 5000 शिक्षक, त्या 5000 शिक्षकामध्ये फक्त माझं एकट्याचं 6वं वेतन आयोग लागू केलेलं नाही, 7वं वेतन आयोग लागू केलेलं नाही। फक्त 30,000 रुपये 5व्या वेतन आयोगाच्या 4500 बेसिकवरच मला 30,000 रुपये पगारावर 20 वर्ष मला या शासनानं टंबलून घेतलेलं वेठबिगारासारखं आणि मला या शासनाच्या 6व्या 7व्या वेतनापासून देखील वंचित ठेवलेलं आहे। आज 2 वर्ष झालं मला उत्पन्नाचं साधन नाही, तर ते GPFची रक्कम देखील मागितली तरी देखील त्यांनी ती GPFची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केलेले। जाणीवपूर्वक माझी आर्थिक कुचंबना करून आणि माझ्या कुटुंबाला रस्त्यावरशी येण्यासाठी आणि भिकाऱ्यासारखं जीवन जगण्याची या नागपूर जिल्हा प्रशासनातील निर्दयी अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे। त्याच्यामुळे मी या प्रशासनाच्या विरोधात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या वेळा 8 दिवस नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेला देखील मंत्री महोदयाला निवेदन दिलेलं होतं। आत्ता इथं 26 फेब्रुवारी आर्थिक अधिवेशनापासून पहिल्या दिवसापासून मी इथं उपोषणाला आहे। मंत्री महोदयांनी मला भेट दिलेली नाही, पण महादेवराव जानकर साहेब विधान परिषदेचे सदस्य तथा पंचायत राज समितीचे सदस्य यांच्याकडे मी विनंती केली। त्यांनी गिरीश महाजन साहेबांना पत्र दिलं आणि त्यांनी विनंती केली की राजेंद्र पाटील यांना शिवने विशेष अधिकाराचा दुरुपयोग करून शासनाच्या सेवेतून बडतर्फ केलेला आहे, तर यांना तात्काळ शासनाच्या सेवेत रुजू करून घ्यावं आणि त्यांना पूर्ण लाभ देण्यात यावेत असं त्यांनी पत्र दिलेलं आहे। आणि त्या ह्याच्यावरती मंत्री महोदयांनी मराठा आरक्षणाचा जो विशेष अधिवेशन होतं त्या अधिवेशनाच्या दिवशी तात्काळ कारवाई करावी असे शेरा मारून पत्र देखील दिलेलं आहे। आणि मंत्री महोदयांनी दिलेले आदेश हे डिपार्टमेंट जजचे आदेश आहेत। हे आदेश प्रधान सचिव कार्यालयाकडे हे लेटर आलेलं आहे, त्याचा ऑफिस क्रमांक देखील आहे। 1 मार्च 2003 रोजी हे पत्र प्रधान सचिव कार्यालय बांधकाम भवन आझाद मैदानच्या शेजारी इथं आलेलं आहे। त्यांच्याशी मी प्रधान सचिवाशीही भेट घेतलो, त्यांचे उपसचिव PD देशमुख साहेबाशीही भेट घेतलो, तरी देखील ते मला आदेश द्यायला तयार नाहीत पुनर्स्थापनेचे आणि ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। त्यांना कदाचित मंत्रालयातले प्रत्येक कामं करण्यासाठी टेबलावरती गट्टी ठेवल्याशिवाय त्या पेपरवरती वेट ठेवल्याशिवाय नोटाच्या बंडलचं त्याच्याशिवाय काम होत नाही। त्याच्यामुळे हे देखील त्या भ्रष्ट शिवच्या बेकायदेशीर कारवाईला सपोर्ट करण्यासाठी हे PD देशमुख
देशमुख साहेब आणि एकनाथ डवले साहेब काम करत आहेत. त्याच्यामुळे मी यांची देखील तक्रार मंत्री महोदय आणि राष्ट्रपती महोदयाकडे मी करणार आहे. आणि मी माझं उपोषण जोपर्यंत मला आदेश मिळत नाहीत आणि माझ्यावरचा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालू ठेवणार आहे. तर आपण बघत आहोत की इकडे त्यांना जे मंत्री महोदय आहेत महादेव जानकर साहेब यांनी जे पत्रव्यवहार केलेला आहे, तर त्या पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी निवेदनही दिलेलं आहे. आणि हे 7 आरोप जे आहेत त्याच्यामधील आपण बघतोय की पहिला आहे दोषी नाही, दुसरा दोषी आहे, तिसरा दोषी नाही, चौथा दोषी आहे, 5वा दोषी नाही. म्हणजे त्या 7 आरोपांमधील 3 आरोप जे आहेत ते सिद्ध नाही झालेले आहेत. तर असं असताना देखील म्हणजे यांना जे कामावरनं कुठलेही नोटीस न देता त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. खरंच ही केविलवाणी गोष्ट आहे की हे नागपूरवरनं इकडे मायलेक इकडे आलेले आहेत आणि उपोषणाला बसलेले आहेत. 30 दिवस झाले. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा इथून त्यांना बाहेर काढण्यात येते तेव्हा प्लॅटफॉर्मवर जाऊन ते रात्र काढतात. पुन्हा सकाळ झाली की पुन्हा इथे येऊन उपोषणाला बसतात. तर माझी मंत्री महोदय असून द्या, सरकार असून द्या, प्रशासन असून द्या, प्रत्येक विभागाला हीच विनंती आहे की त्यांनी याबद्दल काहीतरी योग्य निर्णय घेऊन त्यांना जे त्यांचं काम आहे, हक्काचं जे काम आहे ते देण्यात यावं. नमस्कार, सुधीर थळे, कॅमेरामॅन दिनेश कोळीसह लीगल व्हॉईस, बातमी तुमची, 7 कायद्याची.